मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपनं आणखी एक धक्का दिलाय। पंढरपूर मधल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामाचं टेंडर हे रद्द करण्यात आलंय। 129 कोटींचं टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय बांधकाम खात्यानं घेतलेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली, मात्र आता या कामाचे टेंडर रद्द करण्यात आले। त्यामुळे शिंदेंना आता हा अतिशय मोठा धक्का मानला जातोय। राज्यातील लाखो भाविकांसाठी विठुरायाचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी राज्य सरकारने पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉक या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली होती। यासाठी जवळपास 129 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता। त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली होती आणि या कामाचं लवकरच भूमिपूजन करण्याचा देखील घाट घातला होता। मात्र काल अचानक ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। यामागे कुठेतरी आता राजकारण शिजते का याची आता देखील चर्चा सुरू झालेली आहे। मागच्या आषाढीच्या यात्रेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी दिली होती आणि त्यासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध केला होता। हे काम सुरू होणार होतं, मात्र सरकारने हे टेंडर आता रद्द केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे त्याची देखील कुठेतरी आता चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचं 900 कोटीचं टेंडर रद्द केल्यानंतर आता पंढरपुरातलं 129 कोटीचं टेंडर रद्द केलं। त्यामुळे कुठेतरी आता यामध्ये एकनाथ